शिरोळ तालुक्यातून दुमदुमला विठ्ठल नामाचा गजर. वारकऱ्यांच्या आगमनाने भक्तिरसाची उधळण. आषाढी वारीच्या निमित्ताने शिरोळ तालुका सध्या विठ्ठलमय झाला असून सर्वत्र ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल या नामघोषाने वातावरण भारावून गेले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि सीमा भागातील हजारो वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असून शिरोळ तालुका त्यांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. कोल्हापूर, गडिंग्लज, चिकोडी, बेळगाव, कोकण परिसरातून येणाऱ्या दिंड्या जयसिंगपूर, कुरुंदवाड, नरसिंहवाडी आणि शिरोळ मार्गे मिरजेकडे प्रस्थान करत आहेत. या मार्गावरील गावांमध्ये वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत केले जात असून भोजन, निवास, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय मदत याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नरसिंहवाडी, कुरुंदवाड आणि अर्जुनवाड येथे अनेक दिंड्या मुक्कामासाठी थांबतात. श्री दत्त मंदिराचे दर्शन घेत वारकरी पुढील प्रवासाला निघतात. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा, ध्वज, पताका आणि अखंड हरिनाम कीर्तनामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. गेल्या काही वर्षात वारीबद्दलचे आकर्षण वाढल्याने वारकऱ्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. आषाढी एकादशीपूर्वी पंढरपूर गाठण्याची दिंड्याची लगबग सुरू असून रस्त्याच्या कडेला उभे राहून अनेक भाविक वारीचे दर्शन घेत आहेत. अनेकांच्या मते वारीचे दर्शन म्हणजे विठ्ठलाचे दर्शन. सेवा हाच खरा धर्म. वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा ही भावना जपत शिरोळ तालुक्यातील अनेक ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था आणि मंडळे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. भोजन, निवास, आरोग्य, सेवा आणि विश्रांतीची व्यवस्था करून वारकरी सेवेत भाविक आनंदाने सहभागी होत आहेत. गेली 18 वर्षे आम्ही नरसिंहवाडी मार्गे पायी वारी करत आहोत. या मंदिर परिसरातील भक्तांचे प्रेम, सेवा आणि दत्त महाराजांचे दर्शन यामुळे पुढील प्रवासासाठी नवी ऊर्जा मिळते, असे मत ह.ब.प. तुकाराम देसाई महाराज, दिंडी व्यवस्थापक हरळी यांनी व्यक्त केले.